हो काय करायचं ते आधी करूया मध्ये गडबड नको रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवाय तो हा माधव
प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता साष्टांग ठेवून माथा साष्टांग आता गरी धन्यवाद दुसरी वंदो शारदा जी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण उजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण त्याचे पुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन तया माझे दंडवत आता नमो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिते जन तया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोकाटा मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या चक्रपालाने कथेचा चक्रपालाने कथेचा विस्तार चक्रपालाने कथेचा विस्तार चक्रपालाने कथेचा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णवया काय महिमा वर्णवा काय महिमा वर्णवा जीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे जयाचे केले स्मरण सकळ विद्याचे होय अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीवरूंचे ते नमस्कारुणी आता नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावती अदत्रे जनने देवाचिया मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संताचा 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 वार मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संताचे पायी हमाजा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करी ती सकळ येवोनी गोपाळ राय तेथे भागल्या मज भाती लकडी त्यांचे न जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष शिवी नावडी वचन न बोलिले ते तेची माझी हित करी ती सकळ मी करता घेतलेला आहे विठाला विठाला आता संतपर प्रकरणातच काय घेतला तर आपण फक्त बोलू नका आपल्याला फक्त अर्धा तास कीर्तन करायचे कोणीच बोलू नका शांत राहा एक तर तुम्हाला पण मला खूप घाम सुटला आपल्याला एक अर्धा तास करायचंय ते कसं अर्धा तास करायचं मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताचा विश्वास सांगितला आहे तुम्ही सर्व जगावर विश्वास ठेवल्यानंतर तुमचा काय होईल विश्वासघात होण्याची शक्यता आहे म्हणून विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा असे आणि महाराजांनी या अभंगात सांगितलेलं आहे आणि तेच आपले हित करू शकतात दुसरे आपले कोणी हित करू शकत नाही आणि बरं तुम्ही म्हणशाल तेच आपले हित करतात पण त्यांचं काय केलं पाहिजे त्यांची आपली सेवा केली पाहिजे आणि त्यांची सेवा कशी चालली आता आपण श्री क्षेत्र मनमाड श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मजल करीत आपला आता कितवा दिवस आहे मामा 6वा दिवसाचे आणि 7वा दिवस आहे पा आणि 3 प्रकारची सेवा आपल्याकडून घडती आहे कायिक सेवा वाचिक सेवा आणि मानसिक सेवा
कायिक सेवा म्हणाल तर कशी, तर आपण आपल्या शरीराला जी चालतो, जी क्रिया होती त्याला कायिक सेवा म्हणतात. आणि वाचिक सेवा आपण मुखातून नामस्मरण करतो त्याला वाचिक सेवा म्हणतात. आणि मानसिक सेवा म्हणजे आपण आणि नाशिकला जाणार, आपण गोदावरीचं आणि दर्शन होणार आणि भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन होणार. त्याच्यानंतर आपण मैत्री सोसायटीमध्ये जाणार, त्याच्यानंतर आपण आणि त्र्यंबकेश्वरला जाणार आणि तिथं काय करणार, तिथं आपण सद्गुरू निवृत्तीनाथांची भेट घेणार, त्यांचं दर्शन होणार. ही जी मनाची जी आपली अवस्था आहे त्याला मानसिक सेवा असे म्हणतात. विठाला विठाला. आणि ही जी कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा, ही जी सेवा आपल्याकडून घडली म्हणजे आपलं तप घडतं बरं का. हे तप काय साधी गोष्ट नाही. हे जे पूर्वी जे असे हे जे टाळकरी आहे ना, हे टाळकरी पूर्वी ऋषीमुनी असते कोणीतरी बरं का. फुकट कोणी येऊन टाळ घेत नाही. आणि तुम्ही जे श्रोतवर्ग आहे प्रभू, तुम्ही महेशीची मूर्ती आणि श्रोत्यातून नव्हे श्रोतेविनं, वक्तातून नव्हे श्रोतेविनं. श्रोता जर असेल तरच आणि वक्त्याला सांगता येत असतं. तुम्ही सुद्धा सगळे भगवान शंकराच्या मूर्ती आहे आणि सर्व आणि मोठा परिवार असल्यामुळं सर्वात लहान फक्त मीच येत आहे की नाही. विठाला विठाला. तर आपण काय केलं पाहिजे जीवनात येऊन आणि काय नाही केलं पाहिजे, तर आपण जीवनात येऊन केलं पाहिजे म्हणजे आणि जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये तो आपले सुहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकून. संतांनी सांगितलं काय केलं पाहिजे बाबा. आणि तुझ्या जीवनामध्ये तुला हा मनुष्य नरदेह आणि दुर्लभ मिळालेला आहे. हा नरदेह मिळत नाही. बाबांनी दुपारी सांगितलं हा नरदेह मिळत नाही आणि मिळाला तर कळत नाही. बऱ्याच लोकांना मिळाला पण कळाला नाही आणि न कळाल्यामुळे ते वारीला आले नाही. बरोबर नाही. तुम्ही सांगा पशु काय पाप पुण्य जाणती. आणि बैलांची कधी दिंडी गेली का बाबा? बैलांची दिंडी पंढरपूरला त्र्यंबकला गेली का? गाढवांची गेली का कधी? गाढव हे आणि दिंडीला येत नसतात, बैल हे दिंडीला येत नसतात, फक्त मानवच येत असतात. बरोबर आहे का नाही? म्हणून देवाला आपल्याला काय केलं, नरदेह हा उत्तम शरीर दिलं आणि नुसतं शरीर नाही दिलं बरं का, त्याच्यामध्ये जीव प्रदान केला. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान. कयाचे करीन चिंतन, कयाचे करीन चिंतन, कयाचे करीन चिंतन, कयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. गायना गुणा तयाचे, गुणा तयाचे, गायना गुणा तयाचे, गायना गुणा तयाचे. दया भिवरी जाती, 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 दया भिवरी जाती. त्यानं आपल्याला जीव प्रदान केला आणि नुसतं जीव नाही दिला, दिले इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने ते जोडचे नारायण, नासे जीवपण भवरोग. आपल्याला इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, मुख दिलं है की नाही. हस्तं पवित्रं हिरिदान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि दाम घोषं, हृदय पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. पायानं काय केलं पाहिजे, पाऊले चालते पंढरीची वाट किंवा संतांच्या वारीची वाट, त्र्यंबकची वाट. पायानं काय केलं पाहिजे आणि तीर्थयात्रा केली पाहिजे. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. संत संगे ठेवू, संत संगे ठेवू, संत संगे ठेवू, संत संगे ठेवू. वासुदेव धनीवरे, वासुदेव धनीवरे, वासुदेव धनीवरे. यात्रा केली पाहिजे, पाऊल पुढे
सुद्धा गेले नाही पाहिजे. आपण जिकडं नाही जाऊ तिकडं जातो, जिकडं जे नाही पाहू ते पाहतो, जे नाही खाऊ ते खातो, जिथं असं येते. कसं आहे? म्हणून आपण तीर्थयात्रा पायाने केली पाहिजे. आणि हातानं काय केलं पाहिजे? हातानं आणि सोन्याच्या अंगठ्या घालून त्याचं काही स्वभाव वाढत नाही. तर खरी सेवा काय आहे? हाताना दान केलं पाहिजे. बरोबर आहे की? आता हे मैत्री सोसायटीतले आणि भाविक मैत्रभार सोसायटीतले आणि सर्व काही जे भाविकजन त्या महिला मंडळ ज्यावेळेस तिकडं आल्या, सामोरे आल्या, त्यांचा तो भाव त्यांच्या चेहऱ्यावर आणि स्पष्ट दिसत होता. बरोबर की नाही? आता वारकरी येतील आणि आपण त्यांची सेवा करू, त्यांना जेवण देऊ, म्हणजे हा त्यांच्या मनातला ध्यास महिन्यापासून 2 महिन्यापासून चालू असतात. तर मग चिवारी आली म्हणजे वारकरी येतील. बरोबर आहे का नाही? हा भाव शुद्ध आहे. म्हणून दान केलं पाहिजे. हातानं काय केलं पाहिजे? मग ते कोणतंही दान असो, पण अन्नदान. आता दानाचे अनेक प्रकार सांगितलेले आहे बरं का. नामदेव महाराज म्हणतात, भूमिदाने होशी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदाश तळो, जन्मोजन्मी प्राणिया. भूमिदान जर केली तर पुढल्या जन्मामध्ये राजा होतो. बरोबर आहे का? भूमिदान केली तर राजा होतो. सोनदान केलं तर सुवर्णासारखी कांती मिळते. चंदनदान केलं तर जीवनाला शीतलता मिळते. आता पुढचं बोलू. अन्नदाने दृढायुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालकी, जन्मोजन्मी प्राणिया. अन्नदान जर केलं, अन्नदानासारखं पुण्य नाही. म्हणून आणि हे सोसायटीतले लोक काय करतात? आणि संतांच्या मुखी देतात ग्रास. बरोबर आहे का नाही? संतांच्या मुखामध्ये आणि ग्रास दिल्यानंतर कोटी असं पुण्य आणि प्राप्त होतं बरं का. तिथे एक शीत दिदल्या अन्न, तिथे एक शीत दिदल्या अन्न, होय कोटी कुळाची उद्धरणा, कोटी कुळाची उद्धरणा, कोटी याग केले पूर्ण, कोटी याग केले पूर्ण, कोटी याग केले पूर्ण. हे मैमान तीर्थाचे, महिमान तीर्थाचे, हे मैमान तीर्थाचे, हे महिमान तीर्थाचे. धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य 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 पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. म्हणून अन्नदान जर केलं तर दृढायुषी होते. हे मंडळी आणि संताला किती वर्ष? 25 वर्षापासून हे अन्नदान करतात बरं का. म्हणजे आपण जे केलेलं पुण्य आहे ना बाबा, आपण केलेलं पुण्य हे घेऊन जा. मग त्याच्याकरता याच्यावर एक पर्याय, मुखी ना पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीने जाओ बरं का. आणि नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पावला पावली. आपल्याकडून इतके यज्ञ घडतात बरं का, खूप यज्ञ घडतात. पण कसं मुखानं आपलं नामस्मरण चाललं पाहिजे. आणि मग नामस्मरण चालल्यानंतर तो पुण्य होतो, तो यज्ञ होतो. आणि आपण जागजागी ह्या लोक आपल्याला अन्नदान करतात ना, तर त्यांना ते पुण्य काही जातं. पण आपण जर दिंडी सोडून नामस्मरण जर केलं नाही, मागे पुढे जर चाललो, खंते ते न करा होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा, खंते ते न करा होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा, होणे गाढव पुतरा. म्हणून नामस्मरण वाचून चालायचंच नाही. यांचं वजन घेऊन नामस्मरण केलं पाहिजे. आणि आपण आणि आपली फार लोक सेवा करतात म्हणून दान केलं पाहिजे. ते अन्नदान करतात. अन्नदाने दृढायुषी, उदकदाने सदा सुखी. आणि जलदान जर केलं, पाणीदान जर केलं, तो प्राणी नामदेव महाराज म्हणतात आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाला पारावार राहत नाही. मंदिर दाने भुवन पालकी, जन्मोजन्मी प्राणिया. आणि मंदिर दानाला जर आपण सिमेंट दान केलं, स्टील दान केलं, खडी दान केली, काय जे मंदिराला जर दान केलं तर स्वर्गामध्ये आणि त्या जीवाला आणि पालखीमध्ये मिळवलं जातं. बरोबर आहे का नाही? आणि वस्त्रदाने मनुष्यपण, तांबूलदाने मनुष्यपण, वस्त्रदान सुंदरपण. वस्त्र जर दान केलं तर आपल्याला सुंदर असं आणि देह मिळतो बरं का. आणि
तांबूल दान आहे म्हणजे पानाचा विडा जर दान केलं तर मनुष्याचा जन्म मिळतो. आपल्या दानामध्ये आपला वेळ जाईल म्हणून आता पुढे चालायचं आपल्याला. विठाला 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 म्हणून दान केलं पाहिजे. आणि मुखाला काय केलं पाहिजे? मुखाला 3 प्रकार म्हणतात, बरोबर आहे की नाही? काय 3 प्रकार म्हणतात? भांडण जर झालं तर मग काय म्हणतात? भांडण चालल्यानंतर काय म्हणतात? संभाळ सांभाळ, बरोबर आहे. आणि बोलायला लागल्यानंतर काय म्हणतात? तोंड सांभाळ, बरोबर आहे की नाही? आणि नामस्मरण केल्यानंतर काय म्हणतात? मुख म्हणतात. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. आणि नामस्मरणासारखं पुण्य नाही, बरं का? आणि सगळ्या युगामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. तर कृत्या युगामध्ये ध्यानाला महत्त्व सांगितलं आहे. ध्यान करायचं मग परमात्मा प्रसन्न होतो. आणि त्रेतायुगामध्ये यज्ञ याग केला पाहिजे, बरोबर आहे? यज्ञ याग केला पाहिजे म्हणजे प्रभू रामचंद्रांनी आणि त्यावेळेस कितीतरी हजारो अश्वमेध यज्ञ केले होते, बरं का? सीतामाईच्या वेळेस आणि धरतीमध्ये गुप्त झाल्या त्यावेळेस आणि यज्ञ करीत असताना आणि अर्धांगिनी पाहिजे. सीतामाई नसल्यामुळं काय केलं त्यांनी? सोन्याच्या मूर्ती सीता बनवल्या आणि ती अश्वमेध यज्ञ केली. अश्वमेध यज्ञ केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये त्यांना काय झालं? 108 आणि मंडळी मिळाले. असे 16,108 मिळाले. म्हणजे इतकं त्यांनी दान केलं होतं, बरं का? जे दान केलं ते मिळतं. आता दानावर सांगितलं लांब होतं. विठाला विठाला नामाला फार महत्व आहे. आणि नाम का घ्यायचं आपल्याला? तर आणि द्वापरमध्ये काय? परिचर्यात्मक कर्म. परिचर्या म्हणजे देवाची देवपूजा. देवपूजा केल्यानंतर कृतयुगामध्ये ध्यान केलं पाहिजे. त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करायला महत्व होतं. आणि द्वापर युगामध्ये परिचर्या म्हणजे देवाची पूजा करायला महत्व होतं. पण कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार. आहे अधिकार कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार, हरिच्या नामे. अधिकार दिला, बरं का? यारे यारे लहान थोर यातली भरती नारी नर रावा विचार कोणाची. त्या लहानाने नमस्कार केलं तरी चालेल, मोठ्याने केलं तरी चालेल, बालकांनी केलं तरी चालेल. बरं नुसतं तोंड धुवूनच केलं पाहिजे, आंघोळच केली पाहिजे असं काय नाही. काळ वेळ नामे, काळ वेळ नामे, काळ वेळ नामे उच्चारिता नाही. त्यालाच वेळ नाही आपल्याला. काळ नाही लागत, वेळ नाही लागत. त्याला बसताना करता येतं, झोपताना करता येतं आणि उठताना करता येतं. कसं करता येतं नामस्मरण? नामस्मरणाने काय होतं? नामस्मरणाने देव भेटतो, बरोबर आहे? देवाला काय पाहिजे ना? देवाला फक्त त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? आपण संताला शरण गेलं पाहिजे. आणि संताला शरण गेल्यानंतर काय होईल? तर एखादा आणि नौक्या असतो, बरं का? घोडी चालायची असताना आणि घोडीवाला पाहिजे तेव्हा आपण आणि नदी पार करू शकतो, बरोबर आहे का? तसं आपल्या मतानं जर आपण आणि उद्धाराचा मार्ग केला तर होत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? आणि संताला शरण केलं पाहिजे. संत हे कसे असतात? हे वकिलीपत्र घेतात, हे जीवाचं वकिलीपत्र घेतात आणि देवाला सांगतात, देवा यांचं काही गुणदोष तू पाहू, काहीच पाहू नको, बरं का? पुंडलिक महाराज काय म्हणतात? हां, मूळ पापे जैसे तैसे आणि उतरी कासे लावणी. तू म्हणू नको हे मूळ आहे, हे मूर्ख आहे, हे पापी आहे आणि याचं मी उद्धार कसं करू असं तू म्हणू नको. काय कमून त्यानं सरळ सांगितलं, तू कसं आहे उभं राह. आणि उभं राहिल्यानंतर जे येतील त्यांचं तू काय कर? उद्धार कर.
ते पुंडलिकरायाचं ऐकतील म्हणून आपलं ऐकलं आपण काय केलं पाहिजे संताला शरण गेलं पाहिजे आणि संताला शरण जाण्याचा करता संतावर आपला विश्वास पाहिजे ना हे की संतावर आपण विश्वास ठेवला पाहिजे ना आपण प्रपंचावर विश्वास ठेवतो प्रपंचावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही प्रपंचामध्ये घातच होणार आहे विठाला 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 म्हणून संतावर विश्वास ठेवला पाहिजे नाही मला आपण त्याच्या प्रथम संत दिये पायी हा माझा विश्वास 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 सर्व पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तुकाराम महाराज म्हणतात माझा कोणावर विश्वास नाही माझा विश्वास फक्त संतावर आहे महाराज काय 4 युगाचे भक्त होते ते चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून भीती तरी पहिल्या अवतारामध्ये अंबरीष होते 5 अवतार सांगितलेले आहे दुसऱ्या अवतारामध्ये प्रल्हाद झाले तिसऱ्या अवतारामध्ये उद्धव झाले चौथ्या युगामध्ये चौथ्या अवतारात नामदेव महाराज झाले आणि 5वा अवतार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे नामदेव महाराज जो अवतार आहे तोच तुकाराम महाराजचा अवतार आहे म्हणून त्यांनी इतक्या युगामध्ये भक्ती केली म्हणून त्यांना एक भरोसा झाला का संतच आपलं फक्त हित करू शकतात आहे की नाही मग संतच आपलं काय हित करू शकतात प्रपंचामध्ये काय हित होऊ शकत नाही प्रपंचामध्ये हित होऊ मागे कोणी मुलं जरा थोडं दाखव त्यांना विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 म्हणून महाराज संत तो येणं आणि संतच फक्त देव फक्त संतच ऐकतो बरं का अहो हे मुलं दापा ना तुम्ही येतं की हां मुलं बंद करायचं बोलायचं थोडं आपल्याला अर्धा तास करायचा कार्यक्रम फक्त भक्त जनाबाई आणि भगवंता इतकं ऋणी केला बरं का तर त्यांनी नामदेव महाराजांची सेवा केली बरं का नारा विठा गोंदा गोनाई राजाई दोन्ही